सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा। व्याख्यानातून प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाला व्हावे व्याख्यात्याचे ज्ञान। म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे शिवव्याख्याते माननीय श्री अतुलजी गंजीवाले सर, विद्याभारती यवतमाळ जिल्हा मंत्री यांनी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। रत्नाकरां द्रौतपता हिमालयं किरणितीं ब्रह्मराजर्षि रत्नाभ्यां वंदे भारतमातरम। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा संहारू श्रीमंत योगी। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित मातृशक्ती, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, त्याचप्रमाणे युवक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, ज्याच्या करंगळीला शस्त्राची धार होती, ज्याच्या मनगटात धैर्याची किनार होती आणि ज्याच्या डोळ्यांमध्ये स्वराज्याची एक छाप होती, अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी जमलो आहोत। प्रास्ताविकातून मला कळलं की 6वं वर्ष हे आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। सुरुवातीला 1 वर्ष, 1 दिवस, मग 2 दिवस आणि यावर्षी आता 3 दिवस सातत्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजनही या ठिकाणी करण्यात आलं आहे। मंडळी, जवळपास 400 वर्ष होत आलेले आहेत, तरीही या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या मनातून अजूनही निघालेलं नाही। ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश, सूर्याचं तेज त्याच्यापासून वेगळं करता येत नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या जनतेच्या मनातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढता येणं शक्य नाही। याचं कारण काय? का इतके वर्ष झाले तरी शिवाजी महाराजांचं नाव अजूनही घेतलं जात आहे? अनेक राजे होऊन गेलेले आहेत, अनेक विद्वान होऊन गेलेले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजूनही लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये आहे। आणि एक आदराचं नाव, एक चारित्र्य संपन्न व्यक्तीचं नाव, एका प्रेरणेचं नाव, प्रेरणेचा स्रोत म्हणून आपण या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मनामध्ये ठेवून आहोत। थोडा विचार करावा लागेल की इतके वर्ष झाले तरी हे नाव मनामध्ये का? याचं कारण जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं व्यवस्थापन, त्यांची नीतिमत्ता, त्यांचं नियोजन, अशा साऱ्या गोष्टीमध्ये संपूर्ण भारतास नव्हे तर विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहेत। आणि या मागचं कारण जर विचारात घेतलं तर त्यांच्यावर झालेले संस्कार, मा जिजाऊबाई साहेबांनी केलेले संस्कार जे आहेत, त्या संस्काराच्याच बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजूनही आपल्यामध्ये घेतलं जात आहे आणि पुढे अनादी अनंत काळापर्यंत ते घेतलं जाणार आहे। थोडक्यात काय तर मा जिजाऊ साहेबांच्या संस्कारामुळं हा व्यक्ती घडला आणि फक्त स्वतःच घडला नाही तर शून्यातून स्वराज्य निर्मितीचं कार्य त्यांनी केलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे राजे, शिवाजी महाराजांच्या काळातले राजे यांचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक राजे शिवाजी महाराजांसारखे होऊन गेलेले आहेत, परंतु एक मोठा फरक जर आपल्याला कोणता बघायचा असेल किंवा दिसत असेल तर तो हा आहे की इतर सर्व राजे हे परंपरागत पद्धतीने आपल्या वडिलोपार्जित राजेशाही पद्धतीने ते राजे बनलेले दिसतात, पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केलेली आहे। आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत हे अतिशय वैविध्यपूर्ण आणि एक प्रेरणेचा स्रोत म्हणून आपल्याला बघता येईल। सह्याद्रीच्या कुशीमधून फिरत असताना माणसं गोळा करायची,
ही माणसं गोळा करून एक एक माणूस जोडत जायचा आणि हा जोडलेला माणूस हा स्वराज्याच्या कामी आणायचा, स्वराज्य निर्मितीला कामी आणायचा. हे काही सोपं कार्य नव्हतं. हे शिवधनुष्य पेलण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. आणि त्यातूनच त्यांच्या चारित्र्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे एक एक माणूस जोडला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेबांचं स्वप्नपूर्तीचं जे कार्य आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मी मगापासून वारंवार जिजाऊ माँसाहेबांचं नाव घेतोय. या ठिकाणी पण महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बसलेला आहे, मातृशक्ती बसलेली आहे. आपल्याला हे सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे घडत असतं, प्रत्येक व्यक्ती जो घडत असतो तो व्यक्ती त्याच्या कुटुंबातल्या मातृशक्तीमुळेच घडत असतो. या मातृशक्तीच्याच कार्यामुळे, या मातृशक्तीच्याच विचारांमुळे आणि या मातृशक्तीच्याच पालनपोषणातून व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडतं. आणि म्हणून एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू या मातृशक्तीसाठी. मंडळी, जिजाऊ माँसाहेब ज्या ठिकाणी राहत होत्या तिथूनच त्यांना लहानपणापासून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न वारंवार दिसत होतं. पुढे शहाजी राजांसोबत त्यांचं लग्न होतं. त्यानंतर शिवनेरी गडावरती त्यांचं पुढचं कार्य, पुढचं जे काही संस्कार आहे तो होत असतो. 19 फेब्रुवारी 1930चा दिवस संध्याकाळ होत आलेली असते आणि या संध्याकाळ होत असताना सूर्य लयास जात असतो. आकाशामध्ये केशरी, पांढरा, पिवळा अशा प्रकारच्या रंगछटा निर्माण झालेल्या असतात. एक सूर्य मावळतीला जात असतो, निसर्गातला सूर्य मावळतीला जात असतो. परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्राला प्रकाश देणारा सूर्य या पृथ्वी तलावर येतो आणि त्याचं नाव पुढे ठरवलं जातं शिवाजी महाराज. शिवबा लहानाचा मोठा हळूहळू व्हायला लागतोय. शहाजी राजांना, त्याच्या वडिलांना बंगलोरला जावं लागतं आणि या बंगलोरला त्यांना जावं लागत असल्यामुळे जिजाऊ माँसाहेबच छत्रपती शिवाजी महाराजांचं पालनपोषण करतायत. कालांतराने बंगलोरला छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांनाही त्या ठिकाणी बोलवलं जातं. मोठ्या आनंदाने शिवबा जातात की आपल्या वडिलांना आपण भेटू शकतो, आपल्या पिताश्रींच्या सोबत आपल्याला काळ घालवता येईल. त्या ठिकाणी गेल्यानंतर विविध प्रकारचं प्रशिक्षण त्यांचं सुरू होतं. विविध प्रकारचं शिक्षण त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. मग दांडपट्टा चालवणं असो, वेगवेगळ्या प्रकारचे दंड बैठका करणं असो, घोडेस्वारी करणं असो, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. घोडेस्वारी करत असताना शिवाजी महाराज एक दिवस घोडेस्वार करत करत त्या ठिकाणी फेरफटका मारत होते आणि अचानक ते खाली पडत आहेत. त्यांना जखम होते. त्या जखमेतून रक्त बाहेर पडत आहे. माँ जिजाऊ त्या ठिकाणी उभे आहेत, हे सर्व पाहत. पण जिजाऊ त्या बालकाला वाटतं की अरे, मी जखमी झालेलो आहे, मला आता आई जवळ घेईल, माझी आई माझ्याजवळ येईल आणि मला जवळ घेऊन कुरवाळेल, माझ्या जखमेबद्दल मला विचारपूस करेल. पण माँ जिजाऊ साहेब तिथून हटत नाहीत. त्यांच्या जागेवरच उभ्या राहतात आणि त्या सर्व गोष्टी पाहत असतात. शिवबा उठायला प्रयत्न करतायत पण त्यांना अशक्य होत आहे. माँ जिजाऊ हे पाहतात आणि त्या तडक पटापट पावलं टाकत महालाच्या दिशेने जायला लागतात आणि आतमध्ये महालात चालल्या जात आहेत. शिवबाला राग येतो. तो कोणाला येणार आहे की आपल्याला जखम झालेली आहे, आपण या ठिकाणी पडलेलो आहोत आणि तरीही आपल्याला जवळ घेत नाही आहे. शेवटी शिवाजी महाराज प्रयत्न करतायत, शिवबा प्रयत्न करतात, हळूहळू उभे राहतात आणि मग महालाच्या दिशेने जायला लागतात. आतमध्ये गेल्याबरोबर माँ जिजाऊ त्याला जवळ घेते, कवटाळते, मिठी मारते. शिवबाला आश्चर्य वाटतं की जी आई आपल्याला बाहेर घ्यायला तयार नव्हती, आता ती आपल्याला मिठी मारते, आपल्याला जवळ घेते. आणि तेवढ्यात जिजाऊ विचारतात, शिवबा लागलं का रे, खूप रक्त निघालं का? पुन्हा शिवबाला आश्चर्य वाटतं की काय हा प्रकार आहे. शिवबा विचारतो, आई, माँ जिजाऊ, थोड्या वेळापूर्वी जेव्हा पडलो होतो, उठण्यास असमर्थ होतो, त्यावेळेस तू मला आधार द्यायला सुद्धा आली नाही आणि आता मला जखमेबद्दल विचारते, आता माझी विचारपूस करते. मंडळी, माँ जिजाऊ साहेबांनी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. चारित्र्य काय असतं, मुलांमध्ये गुण कशा पद्धतीने निर्माण करायचे हे त्या एका वाक्यातून आपल्याला दिसेल.
मा जिजाऊ म्हणतात, पडलेला व्यक्ती जर स्वतःच्या आधाराने उठत नसेल तर तो आयुष्यभर कोणत्याही कार्यामध्ये प्रगती करू शकणार नाही. म्हणजे काय, तर कोणत्याही संकटात आपण पडलो असलो तरी त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपला आपणच निवडायला हवा आणि त्या संकटातून बाहेर पडणं हे आपलं आपणच करायला हवं. धीर द्यायला, आधार द्यायला प्रत्येक वेळेस कोणी येईल याची कोणतीही शाश्वती नाही. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याही जीवनामध्ये अनेक संकट येतात, आपल्याही जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात, अनेक वेळा मानसिक ताण देखील आपल्यावर येत असतो. परंतु शिवबासारखंच प्रत्येक वेळेस आपण आपल्याच पद्धतीने आपला स्वतःचा आधार बनवून त्यातून मार्गक्रमण करायला हवं. अन्यथा आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा जीवाचं बरं वाईट करण्यापुढे सुद्धा तरुण मंडळी जी आहे ती मागे पुढे पाहत नाही. कारण काय, तर मानसिक दबाव. प्रत्येक वेळेस आपण कोणतंही संकट आपल्यावर आलं असलं तरी शिवचरित्राचं वाचन करावं, शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक संकटामधून, प्रत्येक अडचणीमधून जे आहे तो मार्ग मिळत राहणार आहे. बंगलोरला मा जिजाऊ, शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रशिक्षण शिवाजी महाराजांचं अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असतं. हळूहळू शिवबा मोठे राहायला लागतात आणि मोठे झाल्यानंतर जवळपास 10-12 वर्षाची शिवबा राहतात आणि आता पुन्हा त्यांना पुण्याला परत जायची वेळ येते. मा जिजाऊ साहेब आणि शिवबा यांची पुण्याला जाण्याची तयारी होते आणि पुण्याला जायच्या आधी शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवबाला जवळ घेतात आणि त्यांना 2 गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात. अनेक वेळा तरुणांना वाटतं की अरे याच्या वडिलांनी याच्यासाठी हे ठेवलेलं आहे, ही संपत्ती ठेवली, हा पैसा ठेवला, ही प्रॉपर्टी ठेवली आहे. कोणाला वाटतं माझ्या बापाने काय ठेवलं आहे. मित्रांनो, सांगू इच्छितो की कोणत्या व्यक्तीने कशासाठी काय ठेवलं किंवा माझ्या वडिलांनी किंवा तुमच्या वडिलांनी कोणासाठी काय ठेवलं हा विचार कधीही करू नये. जे आहे त्याच्यातच समाधान मानावं. आपल्या कर्तृत्वाने आपण कोणत्या गोष्टी निर्माण करू शकतो हा विचार करून आपल्याच मातापित्यांना त्याच्यातून सुख देण्याचं कार्य आपण करायला हवं. शिवबांना छत्रपती शहाजीराजे 2 गोष्टी देतात. त्यातली पहिली गोष्ट असते शिवमुद्रा. काय दिलं असतं त्या शिवमुद्रेत? प्रतिपश्चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवो सैष्या मुद्रा भद्राय राजते. अर्थात प्रतिपदेच्या चंद्राच्या कला जशा थोड्या मोठ्या होत जातात त्याप्रमाणे शिवबा तुमचं राज्य हे देखील थोडं करत मोठं होत जावो आणि चिरंतर राहो. एक वडील आपल्या मुलाला काय देत आहेत, कोणतं स्वप्न देत आहेत. दुसरं एक आणखीन महत्वाची गोष्ट दिली जाते, भगवा ध्वज. जो तेजाचा प्रतीक आहे, जो प्रकाशाचा प्रतीक आहे, जो विकासाचा प्रतीक आहे, असा भगवा ध्वज शिवबाला दिला जातोय. मंडळी, आपल्या मुलांमध्ये स्वप्न निर्माण करणं हे आपल्याच हातात असतं. मातृशक्तीला पुन्हा सांगू इच्छितो, एक साधारण नेहमी म्हटलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत. म्हणजे काय, आपली चादर जेवढी असेल तेवढेच आपण पाय पसरावे. पण मला या ठिकाणी असं वाटतं की ती मर्यादा आपणच निर्माण करतो. पाहू द्या मोठी स्वप्न आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनाच प्रयत्न करू द्या. शिवबालाही स्वराज्याचं स्वप्न दाखवलं होतं शहाजीराजांनी, मा जिजाऊबाई साहेबांनी. आपल्याला त्या काळची परिस्थिती माहीत असेल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा अनेक शाह्या आजूबाजूला होत्या आणि अशाही परिस्थितीत स्वतःचं राज्य निर्माण करणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या आईने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटत राहतात. आणि पुढे त्यांना त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय घ्यायला हवं?
तर आईचं स्वप्न, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे, हेच आपलं ध्येय असायला हवं. हे ध्येय उराशी बाळगून आपण जर कार्य करायला लागलो तर निश्चितच प्रगतीचा मार्ग प्रत्येकाला मिळेल. आपल्याला पाहायला मिळतं आजकाल व्हॉट्सॲप आणि फेसबुकचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणं, फेसबुकवर आपलं अपलोड करणं फोटोज, आणि मग डोक्यात विचार घोळायला लागतात की अरे माझं स्टेटस किती जणांनी पाहिलं. मग जास्त जणांनी नसेल पाहिलं तर मग थोडंसं दुःख वाटायला लागतं. म्हणजे सुख आणि दुःखाच्या कल्पना देखील पहा कशा बदललेल्या आहेत. फेसबुकवर एखाद्या वेळेला काही अपलोड केला जातो फोटो किंवा व्हिडिओ, आणि मग विचार केला जातो किती लोकांनी लाईक दिलं, किती लोकांनी कॉमेंट दिले तर कसे दिले, आणि ते जर अपेक्षित नसतील तर पुन्हा दुःख व्हायला लागतं. आपल्याला कदाचित माहिती असेल अनेक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मुलं मुली जातात, तरुण जात असतात, आणि डोंगर कपाऱ्यामध्ये, समुद्राच्या किनारी, नदीच्या काठावर जातात, आणि अनेक वेळा आपला जीव त्यांना गमवावा लागतो. मग काय करायचं आहे व्हॉट्सॲपचं स्टेटस? व्हॉट्सॲपचं स्टेटस आपण ठेवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये स्टेटस जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हे सर्वांच्या कल्याणाचं राहणार आहे. फेसबुकचे लाईक वाढवण्यापेक्षा आपलं लाईफ जर आपण चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हे सर्वांसाठी चांगलं राहणार आहे. आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करायला हवा. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, जे स्वराज्य निर्माण केलं, ते इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही आहे. एक एक माणूस जोडणं, एक एक व्यक्ती आपल्याजवळ ठेवणं आणि त्याला स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेणं हे अतिशय जिकिरीचं काम. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी तळागाळामध्ये जाऊन, खेडोपाडी जाऊन प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन, प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊन एक एक मावळा गोळा करणं सुरू केलं होतं. आणि त्यातली अनेक नावं आपणा सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येकाला भेटून, त्यांच्याशी गोष्टी करून, त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कार्यात सामील होणं हे मा जिजाऊंकडून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. जिजाऊंचा उपदेशच असा होता की प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन चालायचं आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्या प्रभागामध्ये, आपल्या भागामध्ये व्हायला नको. ज्यामुळं शिवाजी राजांसोबत एक एक मावळा गोळा होतोय, आणि नुसताच गोळा होत नाही तर जीवाभावाचा तो मावळा बनतो, आणि स्वराज्यासाठी आपलं प्राण देखील अर्पण करायला तयार होतोय. शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारची नियोजनं केली. जिजाऊंचं त्यांना मार्गदर्शन मिळत होतं. त्या काळामध्ये आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही जे आहेत याच्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. आपली शेती तर चांगल्या पद्धतीने करू शकत नव्हता. परंतु जिजाऊंनी शिवबांच्या करवी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवणं सुरू केलं. शेतकरी शेती करायला घाबरत होते, त्यांना बळ दिलं, त्यांना धैर्य दिलं की तुम्हाला काही होणार नाही, आम्ही तुमच्या मदतीला राहू. आवश्यक ते बैलजोड्या देणं, आवश्यक ते अर्थसहाय्य करणं, पैसा देणं, हेही कार्य त्या ठिकाणी केलं गेलं. आपल्याला वाटतं या बँका वगैरे 19व्या शतकात वगैरे निर्माण झाल्या, सहकारी बँका. परंतु सहकारी बँकेचं तत्व मा जिजाऊ साहेब आणि शिवबांच्या करवी त्यांच्या राज्यामध्ये त्या काळामध्ये राबवलं जात होतं. हळूहळू शेतकऱ्यांचं धैर्य वाढत गेलं आणि शेतकऱ्यांनी शेती करणं सुरू केलं. चांगलं पीक येत आहे. काही शेतकरी, वृद्ध शेतकरी आहेत, काही तरुण आहेत, आपल्या हातात जोंधळं घेऊन हे शिवबाकडे जात आहेत. शिवबांना आश्चर्य वाटतं की हातामध्ये जोंधळं घेऊन कसे काय ते. शिवबा विचारतात का, काय झालं? एक वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी म्हणतोय, शेतकरी, शिवबा, आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे की पीक आल्यानंतर पहिले ते देवाच्या चरणी अर्पण करायला हवं, आणि आमचा देव म्हणजे तूच आहेस, आणि म्हणून तुझ्या चरणी हे धान्य अर्पण करावयास आम्ही आलेलो आहोत. काय त्या शेतकऱ्यांची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल. किती चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना ते वागवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या जनतेला, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी शिवबा हे चांगल्या पद्धतीने कार्य करत होते. आणखीन एक छोटीशी गोष्ट. एका गावामध्ये वाघ जो आहे तो वाघ त्रास द्यायला लागला. जंगलातून वाघ आला आणि गावातल्या गाई बकरी खाणं सुरू केलं. अनेक वेळा लोकांवरही हल्ला केला.
शिवबा आपल्या मावळ्यांसोबत आजूबाजूच्या गावातून जात असताना त्यांना एक वृद्ध रस्त्यावरती आपली गाय घेऊन बसलेला दिसतो आणि तो दुःखी दिसतोय. शिवबा म्हणतात, काय झालं? तो वृद्ध व्यक्ती म्हणतो की आमच्या गावामध्ये वाघाचा हल्ला वारंवार होतो आहे आणि या हल्ल्यामध्ये आमची संपत्ती नष्ट होते. माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्याजवळ एकच गाय आहे आणि ही गाय जर त्या वाघाने खाल्ली तर मला आयुष्यात काहीही उरणार नाही. शिवबा म्हणतो, जा, तुम्ही आपल्या गावामध्ये निश्चिंत होऊन जा, उद्याला तुमचं काम होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी शिवबा आणि निवडक मावळे त्या ठिकाणी गावाच्या आजूबाजूला फेरफटका मारायला लागतात. वाघ कुठे भेटतोय बघतात आणि अचानक त्यांच्यावरती वाघाचा हल्ला होतो आणि त्या हल्ल्यामध्ये स्वतःचा बचाव करून शिवबा त्या वाघाचा खात्मा करतात. फक्त खात्माच करत नाही तर त्या वाघाला आपल्या अंगावरती घेऊन गावामध्ये येतात. तो वृद्ध त्या ठिकाणी गावामध्येच उभा असतो. तो हे दृश्य पाहतो आणि त्याला त्या वाघाकडे पाहून उद्गार निर्माण होतात की अरे तू ही अकेला शेर नहीं है, हमारे शिवबा भी शेर ही है. शिवबांना शेर म्हणणारा किंवा शिवबांना सिंहाची उपमा देणं त्यापासून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तानाजी मालुसरे आपल्याला माहिती आहे. या तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला जिंकण्याचं निश्चित केलेलं होतं आणि त्यामागची कथा काय तर तानाजी मालुसरे आपला मुलगा रायबा, या रायबाला घेऊन, या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन शिवबांकडे जात आहेत, मा जिजाऊंकडे जात आहेत. परंतु जेव्हा ते महालात प्रवेश करतात त्यावेळेस असं लक्षात येतं की शिवबा आणि जिजाऊ साहेब जे आहेत त्या कोणत्या तरी गंभीर विषयावरती चर्चा करतायत. तानाजी विचारतात, महाराज काय झालंय, काय होतंय, कोणती समस्या आहे? शिवबा सांगण्याचा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी नाईलाज होतोय. जिजाऊ म्हणतात की तो या ठिकाणी कोंढाणा जो दिसतोय ना त्या कोंढाण्यामध्ये मला पाय ठेवायचे आहेत. आणि त्यावेळेस कोंढाणा हा शत्रू पक्षाकडे होता. तानाजी म्हणतोय कोंढाणा घ्यायला मी जाणार. शिवबा म्हणतायत कोंढाणा घ्यायला मी जाणार, मी माझ्यासाठीच तो राखून ठेवलेला होता आणि मी स्वतः चाल करून त्याच्यावरती जाणार. पण तानाजी काय म्हणतायत बघा, शिवबा माझ्यासारखे अनंत मावळे गेले तरी चालतील पण या स्वराज्याचा राजा जाता कामा नये, कामी येता कामा नये. आणि म्हणून मी आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं लगीन लावेल. आणि मग कोंढाण्याकडे कूच केलं जात आहे तानाजी मालुसरेंकडून. हळूहळू तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. रात्रीच्या प्रहरी त्या ठिकाणी पोचलं जात आहे. कोंढाणा किल्ला हा चढणं अतिशय कठीण, सहजासहजी चढता येणार नाही. पण काही निवडक मावळे आणि तानाजी मालुसरे तो चढतायत आणि रात्रीच त्या वेगवेगळ्या किल्ल्यावरती वेगवेगळ्या जागेवर जे सैनिक झोपलेले आहेत, मुघल सैनिक झोपलेले आहेत, त्यांच्यावरती हल्ला करतात. परंतु त्या आवाजाने इतर लोक जागे होत आहेत. उदयभान जो किल्लेदार असतो त्या ठिकाणी तो जागा होतो आणि प्रतिहल्ला केला जातोय. तानाजी मालुसरे आणि उदयभानाचं त्या ठिकाणी युद्ध होतं. तुंबळ हाणामारी होते आणि याच्यात दोघांवरही वार होत राहतात. पण अचानक त्या उदयभानाचा तलवारीचा वार तानाजी मालुसरेच्या हातावर पडतो आणि हात धडापासून वेगळा होतोय. तरीही एका हाताने लढण्याचा प्रयत्न तानाजी मालुसरे करतात परंतु शेवटी त्यांना अपयश येतं. मामा शेलार जे त्या ठिकाणी असतात ते उदयभानाशी लढाई करायला लागतात. एक वार आपल्या हातावर झेलतायत आणि दुसऱ्या वाराने उदयभानाला ठार करतायत. उदयभान ठार झाल्याबरोबर मावळे जे आहे त्या ठिकाणी गवत पेटवतात आणि दूर असलेल्या शिवाजी महाराजांना संदेश देत आहेत की आपल्याला गड मिळालाय, कोंढाणा पण जिंकलाय. पण एक दुःखाची बातमी त्या ठिकाणी सांगितली जाते की तानाजी या किल्ल्याला घेत असताना कामी आले. जो लहानपणापासून आपल्या सोबत असलेला मुलगा जो मोठेपणीही सोबत राहतोय आज तो आपल्यापासून निघून गेलेला आहे. शिवबाच्या तोंडातून निघतं, गड आला पण सिंह गेला. सिंहासारखं कार्य करणारी व्यक्ती, सिंहासारखं कर्तृत्व असलेली व्यक्ती ही या ठिकाणी कामी येते. एक ना अनेक मावळे अशा पद्धतीने विविध पद्धतीने स्वराज्य निर्मितीसाठी
कार्य करत असतात. हिरोजी इंदुलकरांची एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगावी लागेल. हिरोजी इंदुलकर जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सरदार, आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने इमारती बांधायचं कौशल्य होतं, गड किल्ले बांधायचं कौशल्य होतं. आणि एक एक किल्ले घेत असताना पुढे मग आणखीन आपल्याला गडाची आवश्यकता आहे. शिवबा या हिरोजींना सांगतायत की आपल्याला एक गड निर्माण करायचं आहे जी आपल्या राज्याची राजधानी राहील, ज्याला पुढे राजगड असं नाव दिलं जात आहे. आणि शिवाजी महाराज मोहीवर निघून जातात. हिरोजी इंदुलकरांना जबाबदारी दिली जाते. शिवाजी महाराजांनी दिलेला खजाना हा वापरला जातोय तो किल्ला बनवत असताना, पण हळूहळू किल्ल्याचं काम वाढत असताना तो खजाना जो दिलेला आहे तो संपून जातो. हिरोजींना प्रश्न पडतो, आता करावं काय? शेवटी आपल्या घरामध्ये असलेलं सोनं नाणं धनधान्य जे आहे ते विकायला काढतो, त्यातून पैसा निर्माण करतो. पुढे तोही कमी पडतो. शेती, जमीन जुमला, घर हे सर्व विकून टाकतो. पण शिवबांनी दिलेलं काम, आपल्या राजांनी सांगितलेलं काम मात्र तो पूर्ण करतोय. मोहिमेवरनं शिवाजी महाराज परत येतात आणि तो सर्व किल्ला बांधलेला बघून अतिशय आनंद त्यांना होतो. कौतुकाची थाप या इंदुलकरांना मिळते. पुढे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राहतो आणि राज्याभिषेकाच्या वेळेला या हिरोजी इंदुलकरांना महाराज बोलवतात. म्हणतात, हिरोजी, इतका सुंदर किल्ला तुम्ही बनवलेला आहे, इतका छान किल्ला तुम्ही बनवलेला आहे, बोला या बदल्यात तुम्हाला काय हवंय? हिरोजी म्हणतात, महाराज मला काही नको. महाराज म्हणतात, हिरोजी मला माहिती आहे तुम्ही तुमचा जमीन जुमला, घरदार सर्व विकलं, धनधान्य जे आहे ते सर्व विकलं, आणि म्हणून तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. हिरोजी कोणत्या प्रकारची संपत्ती मागत नाही. हिरोजी म्हणतोय, महाराज एक छोटीशी विनंती आहे, ती विनंती फक्त माझी पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. महाराजाला वाटतं काही मोठं मागत असेल. हिरोजी म्हणतो, महाराज माझी काय इच्छा आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. जेव्हा तुम्ही या राजगडावरच्या मंदिरामध्ये याल त्या मंदिरापाशी मी उभा राहील आणि तिथे तुम्हाला विनंती करेल, एक मागणं मागेल. सर्व घडामोडी घडतात आणि महाराज मंदिराच्या दिशेने जातात. मंदिराच्या जवळच आपल्याला त्या ठिकाणी हिरोजी जे आहेत ते एक फरशी घेऊन दिसतात. महाराज म्हणतात, हे काय रे? हिरोजी म्हणतो, महाराज एक छोटीशी विनंती आहे की ही पायरी आहे ना, या पायरीच्या मधात ही माझ्या नावाची फरशी तुम्ही लावावी. पायरी कशाची? देवळाची. या देवळाच्या पायरीच्या मधामध्ये माझ्या नावाची फरशी लावावी. एवढी छोटीशी विनंती, चल मान्य केली. आणि महाराज त्या ठिकाणी ती पायरी ठेवतात. ती पायरी लावली जाते. काय दिलं असतं पायरीवर? सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. जे पाहिजे ते मागण्याचं छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत. पण हा हिरोजी मागणं काय मागतोय? महाराज एक नाव माझं त्या ठिकाणी कोरा. आणि त्याचं कारण विचारलं असताना काय म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती याल आणि रायगडावर आल्यानंतर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी याल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ ही माझ्या नावाला लागेल. म्हणजे काय तर तुमच्या पायाची धूळ नेहमी माझ्या संपर्कात राहील, नेहमी मला मिळत राहील आणि मी त्यातच धन्य राहील. एक एक मावळा अशा पद्धतीने आपलं सर्वस्व त्याग करण्याचा प्रयत्न करतो, स्वराज्याच्या कामी येण्याचा प्रयत्न करतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्मिती करत असतात. थोडा जर आपण इतिहासाचा विचार केला तर याच छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आपण आज व्यवस्थित राहू शकतो आहोत. त्याही काळामध्ये साधं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं आणि पूजा करणं हे देखील अशक्यप्राय गोष्ट झालेली होती. अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन ठेवणं अशक्य झालेलं होतं, कारण केव्हा शत्रू येईल केव्हा घात करेल काही माहिती नाही. मंदिरामध्ये मूर्तीची पूजा करणं, आपल्या अंगणामध्ये तुळस ठेवणं आणि सोबतच आपल्या भागातील
आपल्या लोकांमधल्या स्त्री शक्तीला संरक्षण देणं हे कार्य जर कशामुळे झालं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज आपल्याला माहिती आहे की अनेक अडचणी समाजामध्ये पाहायला मिळतात. स्त्रियांनाही अनेक प्रकारचे त्रास सोसावे लागतात. कुठे कोण काय बोलेल, रस्त्यावर कोण काय बोलेल, कोण काय करेल, प्रत्येक वेळेस आपण घाबरायला लागतो. परंतु अशा पद्धतीने घाबरत असताना एक छोटासा विचार करायला हवा की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांच्या गोष्टी या जर घरी करायला लागलो, शिवाजी महाराजांचं छोटंसं पुस्तक का होईना पण घरी आणायला लागलो, गावातल्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयात ठेवायला लागलो आणि त्याचं वाचन जर करायला लागलो ना, तर असे असंस्कारी व्यक्ती आपल्याला समाजात दिसणारच नाही. संस्कार चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण करणं हे स्त्रीच्याच हातात आहे. मगापासूनच बोलणारा वक्ता जो आहे तो स्त्री स्त्री करतोय, मातृशक्ती म्हणतोय. मग पुरुषांचं काम काहीच नाही का? घरातला पुरुष काहीच करणार नाही का? तर निश्चितच घरातल्या पुरुषांनी देखील आपल्या मुलांमध्ये, आपल्या मुलींमध्ये चांगले गुण कसे निर्माण होतील, त्यांना चांगल्या मार्गाने कसं लावता येईल याचा विचार निश्चितच करायला हवा. आणि मला सांगायला आवडेल की चांगला व्यक्ती निर्माण करणं, आदर्श व्यक्ती निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एकच उपाय आपल्याजवळ आज तरी आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे हे घरोघरी वाचल्या गेलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये चारित्र्य आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान करायला हवा हे सांगून ठेवलं होतं. कर्नाटकाच्या स्वारीमध्ये एका गढीवरती आक्रमण केलं जातं शिवाच्या सैनिकाद्वारे, मावळ्यांद्वारे. आणि ती गढीची मालकीण जी असते ती मालकिणीला ताब्यात घेतलं जातं. खूप वेळ लढा होतो आणि शेवटी त्या गढीची मालकीण जी आहे ही सैनिकांच्या ताब्यात घेतली जाते. जेव्हा ते मावळे शिवबांसमोर त्या गढीच्या मालकिणीला आणतात तेव्हा चित्र दिसतं की त्या मालकिणीच्या हातामध्ये 6 महिन्यांचं बाळ आहे. ती काय म्हणते, महाराज मी या ठिकाणी तुमच्याशी लढा दिला, तुम्हाला प्रतिकार केला, तुम्हाला विरोध केला, त्यामुळे तुम्ही खुशाल माझा बळी द्या, खुशाल मला ठार करा, पण माझा 6 महिन्यांचं बाळ जे आहे ना हे निर्दोष आहे, याला सोडून द्या. शिवबा जागेवरनं उठतात, म्हणतात की तू घाबरू नको, मी तुला काहीही करणार नाही. हे बाळ म्हणजे माझं भाचं आहे आणि मी याचा मामा आहे. तुझी गढी जी आम्ही ताब्यात घेतलेली आहे ही तर तुला परत देतोच आहोत, पण या बाळाच्या पालन पोषणाकरिता त्या गढीच्या, तुझ्या गावाच्या आजूबाजूचे 10 गावं हे कायमस्वरूपी तुला देतोय. अनेक वेळा असे किस्से घडलेले आहेत. अनेक वेळा अशा पद्धतीने शिवबांनी स्त्री सन्मानाच्या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या सैनिकांना 2 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. एक, शेतकऱ्यांच्या पिकांना धक्का लागायला नको, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको. जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असता, शेत शिवारातून जावं लागतं, त्यावेळेस काळजी घ्यावी लागेल तुम्हाला की शेतकऱ्याचं पीक वाया जायला नाही नको, नुकसान व्हायला नको. आणि दुसरं, स्वराज्यामधली स्त्रिया तर आहेच, परंतु शत्रू पक्षातल्या स्त्रिया देखील ज्या आहेत त्यांचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा. आणि जर तो झाला नाही तर मृत्यूदंडाची देखील शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. या संदर्भातली एक गावच्या पाटलाची गोष्ट आहे की तो एका स्त्रीचा अपमान करतोय. शिवाजी राजांना कळतं आणि शिवाजी महाराज त्याला बोलवतात, पण हा जायला तयार होत नाही. म्हणतो कोण शिवाजी महाराज? मावळे येऊन शिवाजी महाराजांना सांगतायत याचं असंच उत्तर आहे. त्याला ओढत आणलं जातं आणि एक हात आणि एक पाय कापला जातो आणि त्याला परत पाठवून दिलं जातं. अतिशय कडक शासन शिवाजी महाराजांच्या काळात होतं. स्त्रियांचा सन्मान न करणं किंवा स्त्रियांचा अपमान करणं, स्त्रियांना त्रास देणं, असे हे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज, स्वराज्य निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायक ठरत असतात. कालही होते, आजही होते आणि पुढेही निश्चितच राहणार आहे. शेवटी एवढंच म्हणेल
की निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा संवारू श्रीमंत योगी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद